शशिकांत ते डिस्कनेक्ट झाले का सगळे लोक? They are joining, sir. They are joining back. अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके. इकडे निले इकडे इकडे तिकडे हा जात समोर जात तसंच इकडे पुढे जा बाहेर पुढे जा पुढे पत्र लागेल हो तर हॅलो डॉक्टर साहेबांना जॉईन करायचं का ते जॉईन झाले नाही? एक मिनिट बघतो मी. हा प्लीज. लेट मी चेक. Ganesh Nirmal sir. हाँ बोला शशिकांत. How is the scenario at your end regarding COVID? आमच्याकडे UK मध्ये the number of deaths is approaching about 30,000. त्याच्यातल्या बहुतेक डेथ्स आर इन द साउथ इन द इंग्लंड एरिया, ज्या मोठ्या सिटीज आहेत लाईक लंडन, बर्मिंगहम, त्याच्या सराउंडिंग मध्ये. हा कंपॅरेटिव्हली स्कॉटलंड मध्ये कमी आहेत. म्हणजे स्कॉटलंड इज मे बी से 10% ऑफ द UK पॉप्युलेशन, बट द नंबर ऑफ डेथ्स इन स्कॉटलंड इज अ स्मॉलर प्रपोर्शन. ओके. आणि स्कॉटलंड मध्ये जिथे मी राहतो, आय लिव्ह इन द नॉर्थ ईस्टर्न कॉर्नर ऑफ स्कॉटलंड, एडिनबरा पासून असं नॉर्थ ईस्ट कडे वर गेलं. इथे त्याच्यापेक्षा अजूनही कमी आहेत. म्हणजे द प्रपोर्शन इज फार लेसर. सो वी बीन लकी दॅट वे. वी आर लकी सो टू से. आणि आता आमच्याकडे सुद्धा द स्प्रिंग इज हिअर आणि वी आर हॅव्हिंग excellent weather. आणि if I don't know if you can see outside, yes. Deep blue sky without any clouds, so we're enjoying it. When the temperature is only like 13-14 डिग्री, 15 डिग्री जास्तीत जास्त असेल. So जेव्हा आम्ही वॉर्म वेदर म्हणतो, म्हणजे आम्हाला 15 डिग्री सेल्सियस म्हणजे इट इज वॉर्म. Right. Good. At least you are at safer location compared to other parts of UK. Yeah. Compared to other parts of the UK. शशिकांत. हाँ बोल योगेश. योगेश तुझा आवाज येत नाही. योगेश. डॉक्टर साहेब जॉईन झाले का? नाही ना, ते मी त्यांचीच वाट बघतोय. नाही झाले अजून, कारण डॉक्टर साहेबांनाच प्रश्न विचारायचे आहेत भरपूर. आलेत डॉक्टर, आलेत अजून नाही आले. हॅलो डॉक्टर नाही जॉईन झाले अजून. So is it complete lockdown at Scotland? नाही, कम्प्लीट लॉकडाऊन म्हणजे असं इंडियासारखं कम्प्लीट नाही आहे, पण we are allowed to leave our houses only for essential things like shopping, getting medicines, or looking after elderly friends or relations, and you're also allowed to leave the house once a day to take some exercise.
Okay. But you can only leave the house with members of your own household. म्हणजे घरातली लोक आहेत त्यांच्यासोबतच तुम्ही जाऊ शकता. आणि एक्सरसाइज घेणे म्हणजे चालणे, सायकलिंग, जॉगिंग वगैरे हे सगळं आहे. तुम्ही पार्क मध्ये जाऊन तिथे जाऊन म्हणजे यू कांट गो अँड हॅव अ पिकनिक. दॅट इज नॉट अलाउड. Okay. आणि the police are going around and issuing fines to people who penalty fines to people who disregard the guidance. Oh, okay. Here in Pune, it's just very worst. Pune scenario is very worst now. हो, ते काय की सोशल डिस्टन्सिंगचे काय लिकर शॉप्स वगैरे उघडले काही काही ठिकाणी. पीपल आर इन डिसिप्लिन. काही काही ठिकाणी तर लोक म्हणजे इट इज नॉट गुड. It is defeating all the good measures which have been taken up to date. Absolutely. Even that is one aspect, like say, which has started since yesterday. But then prior to that, like say, even the slum areas, okay, it is impossible to, like say, maintain the social distancing. Correct. Yeah, because like say, मला वाटतं डॉक्टर साहेब आले ऑनलाईन. Yes. डॉक्टर साहेब, तुम्हाला प्रश्न भरपूर आहे, तुमची डिमांड भरपूर आहे. भरपूर. येस कुणाचा प्रश्न असेल तर विचारून घ्या. डॉक्टर साहेब, मी प्रशांत सूर्यवंशी 95. माझा प्रश्न आहे की कुठल्या तरी एका डोळ्यामध्ये ना एक डॉट असतो, काळा डॉट. तो कितपत दाणे तो मूव्ह करतो, जेव्हा आपण फोकस करतो तेव्हा तो आपल्या विजन बरोबर मूव्ह करतो. तो आहे काय, कितपत त्याला सिरियस घ्यायला हवं? ओके, ठीक आहे. आय नीड 2 more inputs. तर साईज त्याची सेम आहे त्याची? कधी वेरी होते, कधी ते वर्म टाइप थोडस इलॉंगेट होतात, कधी थोडं एक छोटासा डॉट असतो, थोडा कधी मोठा होतो, कधी छोटा होतो, कधी गायब होऊन जातो, पुन्हा दुसऱ्या ठिकाणी येतो. ओके. त्याला आम्ही टिपिकली फ्लोटर्स म्हणतो. तर तुम्हाला 2-3 रिस्क फॅक्टर्स असेसमेंट करावं लागेल. एक तर तुम्हाला चष्म्याचा नंबर जास्ती असेल समजा, किंवा एज तुमचं 45च्या पुढे असेल, असोसिएटेड सिस्टमिक डिसीज काय असेल समजा डायबिटीज, ब्लड प्रेशर, तर मागचा रेटिना एकदा चेक करणं गरजेचं आहे. कारण हे फ्लोटर्स बऱ्याच वेळा इनॉक्युअस असतात. ते इट डझंट हॅम्पर युअर विजन, बट ॲट टाइम्स देर आर रिस्क फॅक्टर्स like diabetes where there can be bleeding inside the eye, then it is a cause of concern. पण थोडंसं जर त्याची साईज सेम असेल, नंबर वाढत नसेल त्याचा, आणि वन्स इन अ वाइल दिसत असेल, तर यू डोंट हॅव टू वरी अबाउट. आणि जर कन्सिस्टंटली ते डॉट्स दिसत असतील सर, तर एकदम आपण आईवर फोकस केलं म्हणजे ब्लर, असं 2-4 डॉट्स. फ्लोटर्स जे इनॉक्युअस फ्लोटर्स असतात ना, ते जात नाहीत बेसिकली. इट्स बेसिकली द कोॲग्युलेशन ऑफ प्रोटीन इनसाइड द आय which will remain. It won't go. What I'm trying to understand is जर ते 1-2 असतील तर काळजी करायचं काहीच कारण नाही नक्कीच. पण दुसरे समजा त्याचा नंबर वाढत असेल, साईज वाढत असेल, त्याची फ्रिक्वेन्सी वाढत असेल, आणि असोसिएटेड विथ अदर रिस्क फॅक्टर्स आणि ड्रॉप इन द विजन, तर मग एकदा मागचा रेटिना चेक करणं ऍडवायजेबल राहील. ओके. आणि दुसरी गोष्ट सर, मी जीवन बोलतोय, 98 बॅच. मी एकदम म्हणजे सनलाइट मधून किंवा बाहेरून एकदम डार्क एरियामध्ये आलं ना, तर मला नॉर्मल पेक्षा जास्त वेळ लागतो म्हणजे दिसायला गोष्टी. तर दॅट कॅन बी रिझॉल्व्ड ऑर आय हॅव टू लिव्ह विथ दॅट? जनरली डिलेड डार्क अडॅप्टेशन म्हणतो आम्ही याला. अँड बेसिकली इट्स टू डू विथ युअर रेटिनल इश्यू. म्हणजे बऱ्याच वेळा काही देर आर सम कंजेनायटल डिसीजेस लाईक रेटिनायटिस पिगमेंटोसा किंवा विटॅमिन डेफिशियन्सी असेल, विथ द रेटिना हॅज नॉट it's not healthy to that extent, then yes, probably you will have to live with that, because congenital diseases किंवा असे असतं तर we really don't have like concrete solutions for that. But all said and done, like if your vision is stable and it just takes couple of seconds for you to restore your vision, and that's pretty normal and you don't have to worry about it. नाही, मी दुसऱ्या लोकांना कम्पेअर केलं तर मला थोडा जास्त वेळ लागतो. म्हणजे
हा करेक्ट, त्याला आम्ही म्हणतो डिलेड अडॅप्टेशन म्हणतो. प्रत्येकाचे डोळ्याचे जे सिस्टम असते इट्स डिफरंट, इट्स युनिक. त्यामुळं देर इज नॉर्मल पॉप्युलेशन बरोबर कम्पेअर केलं तर प्रॉब्ली विल बी ॲट अ स्लाइटली डिसएडव्हान्टेज. बट येस, तुमच्या ज्या ग्रुप समजा वी हॅव अ ग्रुप ऑफ पेशंट हू फेस द सिमिलर कंडिशन, then you can compare the timing between them. It's difficult to compare with the normal population and if you have other symptoms like delayed dark adaptation. ऍट द सेम टाइम मला अजून काय वाटतं, मी जेव्हा कधी कधी स्टेप्स उतरत असतो ना, तर कधी कधी ते स्टेप्स कळत नाही मला, म्हणजे किती आय कांट गेज द डिस्टन्स डाऊन. मग कधी कधी पाय असं जोरात पडतो खाली. And then it's better idea to get your this thing checked. I mean, eyesight check, then the other parameters we need to evaluate to better understand this. ओके. Do you use glasses? नाही, नंबर तर नाहीये, अँटी ग्लेअर वापरतो आणि हा ब्लड प्रेशरचा त्रास आहे. ओके ओके, ठीक आहे. एकदा चेकअप करून घ्या. पण द डिलेड डार्क अडॅप्टेशन देयर इज नो स्पेसिफिक मेडिकेशन ॲज सच. ओके ओके ओके. आणि मलाही ते आता जो प्रश्न विचारला तसे स्पॉट्स दिसतात, जे काय म्हणतात बबल म्हणलात हा, का काय ते स्पॉट्स आता हे काही आता हे माझ्या डोळ्यासमोर पण 3-4 स्पॉट दिसतात. व्हॉट आय एम ट्राइंग टू से is certain floaters will not affect your eyesight, but there are certain floaters which are associated with additional risk factors. Then it becomes a cause of concern. मागचा retinal detachment झाली, मागच्या ह्याच्यामध्ये vitreous hemorrhage झालं, किंवा अजून दुसरे डोळ्यातलं प्रेशर वाढलं, ऑप्टिक नर्व्ह झाला, किंवा मागची रेटिनल ब्लड वेसल्स पूर्ण ब्लॉक झाले, त्याला मी वेन ऑक्लुजन्स म्हणतो. If you are dealing with such conditions, the modality of treatment will be altogether different. So it all depends. If your eyesight is good, the floaters are minimum 1 or 2 or suddenly like 3 or 4 you see, and they are consistent. The size is not increasing, the number is not increasing, then you don't have to worry about. But yes, if you are associated with other risk factors as I mentioned, then you must get it checked on regular basis. At least once in a year or two you should get it checked, so that we identify the problem earlier and then we can intervene accordingly. ओके, शुअर शुअर. थँक्यू फॉर दॅट. Thanks. अजून काही कोणाला प्रश्न आहेत का? Yes, I'm Sanjay Gupta, 87 batch. Yes sir. Yes, sir. Dr. Rajendra, there is a Yes, sir. problem. मुझे ऐसा है ना, कभी कभी आंख एकदम से अचानक लाल हो जाती है, स्वेलिंग आ जाती है, आंख में से आंसू निकलने लगते हैं और आंख में ऐसा लगता है कि कांटे चुभ रहे हैं. Okay. ये इतना सीवियर होता है एंड दिस हैपेंस विद इन अ फ्रैक्शन ऑफ सेकंड. यानी ऑल ऑफ ए सडन मैं कहीं बैठा हूं और अच्छा हूं, कुछ प्रॉब्लम नहीं हो रहा, और अचानक से ये हो जाता है, और इतना कि फिर वो आंख खोलने में भी तकलीफ होती है और इतनी जलन होती है, इतना ऐसा अंदर लग रहा है कि कांटे चुभ रहे हैं. और मैंने कई एक्टर्स को दिखाया है, और जब भी उनको दिखाते हैं तो वो बोलते हैं कि जब ये प्रॉब्लम होगा उस समय आप आ जाइए. अब उस समय अचानक कभी ये रात को होता, कभी बाहर गांव है वहां पे हो जाता, तो उस समय अचानक पहुंचना बड़ा डिफिकल्ट हो जाता. तो वो जनरली क्या होता है, एंटीबायोटिक, स्टेरॉइड, सम पेन किलर, एंटी एलर्जिक, ये सब दे देते और फिर वो 2-4 दिन में ठीक हो जाता है. तो बेसिकली ये प्रॉब्लम क्या होगा? Is it in one eye or 2 eyes that you face this issue? Hello? हाँ जी सर. Both eyes. Both eyes. Both the eyes. Both the eyes. हाँ Okay. हाँ. And okay, if it is one eye, then there is a condition called as recurrent erosions. But if it is affecting your both eyes, then probably we need to like explore for your dry eye evaluation, wherein the eyes are inadequate of your tears, or they are not of good quality, or not of optimum this thing quantity, you can say. नहीं first, नहीं, ते म्हणजे बाकी जनरल यूज के लिए उन्होंने एक ड्रॉप दिया है, टीयर्स नेचुरल फोर्ट अल्कोन का. correct. These are basically artificial tears to maintain the hydration of the eye and to maintain or maintain the ocular surface health. This is the first line of treatment. Basically, we recommend artificial tears or lubricating ointment, and usually around 80% people respond to this modality of treatment. If associated systemic कुछ condition है आपको, like rheumatoid arthritis, SLE, collagen vascular disease, psoriasis, arthritis,
हाँ सब अगर टेस्ट ये करा लिया उन्होंने. अच्छा if हाँ. there is some underlying disease then you are हाँ. prone for this kind of recurrences. अगर Okay. वो नहीं है then probably only treating dry eye is good enough, like lubricating drops, ointment. अगर हाँ. कहीं पे ज्यादा आपको आंख लाल हो जाती है तो mild steroids can be used to reduce the inflammation in the eye, and at the Yes, yes. same time ensure कि your Uh-huh. pressure is checked, because some steroids they have a tendency to cause intraocular pressure rise, which can affect your you can land up with glaucoma. So make sure that you are using steroids judiciously. हाँ, So वो that इंट्राऑक्युलर is the प्रेशर भी condition. रेगुलर चेक होता है. Very good, very good, very good. And one more thing, from my Yes. trial, I have seen जब ये LED लाइट्स होते हैं ना, जो ये पार्टीज में या फिर कहीं पे या फिर दुकानों में जो बहुत ज्यादा तेज रहते हैं, मैंने एक पर्सनली ऑब्जर्व किया कि जब भी वो लाइट्स के बीच में मैं रहता हूँ उस समय ये प्रॉब्लम ज्यादा होता है. Correct. So this is typical of dry eye syndrome, sir, because it increases your sensitivity towards light, and all of a sudden you get this redness, irritation, burning, watery eyes. What you are like highlighting or coming up with this symptomatology is more towards your dry eye condition. So we need to ensure these lubricating drops. I mean, nothing to worry about. So just continue with lubricating drops. The only thing is you have to use it consistently for a longer period of time. But this TS Natural 4 at least has to be used 3 to 4 times in a day on regular basis. ऐसा नहीं कि आपने एक दिन डाला, एक दो बार. नहीं, अभी तो कैसा कर रहे हैं, दिन में 2 बार बोला है. And if you say उसको 3-4 बार कर देंगे. हाँ, correct. If you use 3 to 4 times, 4 times is normal. अगर उसका Cysteine Ultra या दूसरे molecules है, then twice a day is good enough. But TS Natural 4 is at least should be used 4 times in a day. That should help you. And at times you can give some cold compresses to your eyes. Like you can take ice cube, wrap it in a handkerchief, and put it on your closed lids. I mean that also relieves most of your strain. Or you can take a clean napkin, dip it in cold water, squeeze it and put it on your closed lids, and that also relieves the symptoms. Okay. Thank you very much. Lubricant. Thanks, sir. You are from which batch actually? Hello. डॉक्टर, मला एक प्रश्न आहे. माझा मुलगा फार जवळून बघतो, जवळून वाचतो. तो किती अंतर असायला पाहिजे त्याचा आणि बुक्सच्या मध्ये इन जनरल? लहान मुलगा आहे. किती वर्षाचा आहे? 7 वर्षाचा आहे. 7 years. Okay. Sir, roughly around 25 inches तुमचा reading distance आहे. 40 centimeters तरी कमीत 40 to 45 centimeter distance पाहिजे. Any reading distance. The table work. It should be around 40-45 centimeters. त्याच्या जवळ जर जात असेल, the distance कमी असेल, तर we must check his eyesight and discourage from that activity, because the studies have shown like children spending more time on these gadgets, they have a tendency to have this progression of numbers or myopia, what we call it as. It is a universal problem nowadays. So most of us are children, they are spending a lot of time on these gadgets. So there is a tendency to have this increase in the number in those children. So discourage those activities, minimize the screen time, use appropriate proper distance. It should be a reading distance should be around 40 to 45 centimeters. Thank you, doctor. I'm most welcome, sir. Thank you. कोणाला अजून प्रश्न आहेत? ऑफलाईन घेऊया आता. बरं का? चालेल. शशिकांत ऑफलाईन घेतली ठीक आहे. जास्त बरं. Thank you, doctor. Thanks a lot for your kind, let's say your educative and informative session and your valuable time, sir. Thank you. Thanks a lot. Thanks, Ashikant. Thanks everybody. Thank you. Thank you. Most welcome. Rajendra, thank you.